5 दिवस झाले उपोषणाला. आमचं 15 माणसांचं कुटुंब एका माणसाच्या जीवावर. उद्या काय झालं तर कोण जबाबदार राहणार आहे? तुम्हीच आम्हाला न्याय देणार नाही तर आम्हाला न्याय तरी कोण देणार? गरिबांनी कोणाकडे न्याय मागायला जायचं आता? जमसत नाही. आम्ही उपाधी करायची बसत इथं येऊन त्याचा काल पोहोच आमचं कोणी नाही निवडायचं. न्यायासाठी उपोषण करून न्याय मिळेना, मग न्याय मागायचा तरी कुणाकडे? हा प्रश्न आज पोखरी तालुका पारनेर येथील रावसाहेब कुंडलिक पवार यांच्या कुटुंबियांसमोर उभा ठाकला आहे. जागेच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी या एकाच मागणीसाठी 29 जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेल्या त्यांच्या आमरण उपोषणाला आज 5 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने रावसाहेब पवार यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे सांगितले जात आहे. तरीही आरोपींवर कारवाई होत नाही. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. 29 मे रोजी गावठाण गट क्रमांक 19 मधील जागेच्या वादातून शिवम महादू पवार, प्रवीण विठ्ठल पवार, अक्षय महादू पवार, राजू बन्सी पवार आणि अमोल बन्सी पवार यांनी संगनमताने गंगाधर पवार व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पारनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल होऊनही संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत रावसाहेब पवार यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. न्यायासाठी आम्हाला अन्नत्याग करावा लागत आहे, तरीही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा शांत आहे. उपोषणकर्त्याच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा कुटुंबियांनी दिला आहे. सविता पवार पोखरी येथे राहते आहे. 19 गट नंबरामधील आमची जागा आहे. त्या जागेवरून आमचे वाद झालेत. त्या वादातून शिवम पवार, प्रवीण पवार यांनी संतोष पवार हे माझे मिस्टर आहेत त्यांना मारलं. तिथं अमोल बन्सी पवार, राजू बन्सी पवार, अक्षय महादू पवार हे 5 जण तिथे होते. आणि ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस आम्ही तिकडून येत होतो. त्यावेळेस येताना यांना माझ्या मिस्टरांना मारलं. त्यांनी मारल्यावर आम्हाला गावातून फोन आला का तिथं भांडणं झालेत मारलं म्हणून. तर मग आम्ही पळत आलो तर ते आम्हाला आडवे झाले आणि आडवे झाल्यावर त्यांनी आम्हाला धमक्या दिला, तुम्हाला पण आम्ही जीव मारून टाकू. आणि त्यांनी माझ्या गळ्यातलं ओढलं आणि पळाले. त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तिथं दुसऱ्या दिवशी पोलीस लोक आले. पोलीस लोक ज्यावेळेस आले त्यांनी आमचे जबाब घेतल्यावरती त्या जबाबावर कारवाई झाली नाही. त्यांनी काय सांगितलं, हे जबाब कारवाई करायला खोटे जाब येते. त्यांनी त्या जबाबानुसार हे केलं नाही. त्यांनी समोरून दबाव आल्यामुळे त्यांनी सांगितलं या केशी सारख्या घ्या. मग त्यावेळेस आम्ही तिथं पारनेरला गेलो. पारनेरला गेल्यावरती त्यांनी आम्हाला उडाउडीची उत्तरं दिली. आम्ही जवळजवळ 20, 25, 30 माणसं तिथं गेलो होतो. तिथं गेल्यावरती मग त्यांनी आम्हाला उडे म्हणले आम्ही सगळं करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा. तिथून आम्ही आलो. त्याच्यावर 1 महिना झाला, अजून त्याच्यावर काय कारवाई झाली नाही. मग आम्ही असं डिसिजन घेतलं काही उपोषण करायचं. म्हणजे मग यांनी 29 ग्रामपंचायत 29 तारखेला 29 जूनला आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला. उपोषण करायचं. आज 5 दिवस झाले. पोलीस येतात जातात, फक्त सांगतात 2 दिवसात पकडतो, 3 दिवसात. जर 2 दिवसात पकडणारे तर आज 5 दिवस झाले. मग कुठे गेलेत पोलीस? पण सगळे मीडियावाले येतात, सगळे येतात, पोलीस येतात, बोलतात, जातात. मग ते सापडत नाही तर का सापडत नाही त्याचं सांगा ना आम्हाला. आज आम्हाला ते पाहिजे, आम्हाला त्यांना अटक केलं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. जर उद्या काय झालं माझ्या वडिलांना तर आमची जबाबदारी कोण घेणार आहे? जनता घेणार आहे का? पोलीस घेणार आहे का? कोण घेणार आहे? आणि न्याय नाही देते तर आम्हाला न्याय भेटल्याशिवाय तर आम्ही इथून उठणार पण नाही. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. 5 दिवस झाले. आज पोलीस आत्ता पण येऊन गेले. ते बोलले का आम्ही कधी बघणार आहे तुम्ही? आज माणूस जर 5 दिवस जर एखाद्याला अन्न नसेल भेटत तर आपण 1 दिवस नाही राहू शकत. ते 5 दिवस आहे. उद्या झालंच काही तर काय करणार आहे? 2 दिवस काय? एका सेकंदाचा माणसाचा भरोसा नाही. आज 2 दिवस झाले. 5 दिवस होऊन तरी काही नाही. मग पोलिसांनी कधी ऍक्शन घेणार आहे? पटापट ऍक्शन घेतली पाहिजे ना. सांगतात का आम्ही तपास करतोय. कधी करताय तपास? ते सापडत नाही. सापडायचं काम तुमचं आहे, आमचं आहे का सापडायचं काम? आम्हाला न्याय भेटला पाहिजे, बाकी काही नाही. मी साक्षी गंगाधर पवार, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आज 5 दिवस झालेत माझे वडील इथं उपोषणासाठी बसले आहेत. पोलीस प्रशासन येतंय, फोटो काढते, निघून जातं. येतंय, काय चौकशी करतात, बोलतात की आम्हाला
आरोपी भेटत नाही असं कसं आरोपी भेटत नाही? त्यांना सापडायचं म्हटलं तर एका तासातही सापडू शकतात. आज 1 महिना 29 तारखेला 1 महिना झालाय तरी ते बोलतात की आरोपी सापडत नाही. आम्ही काय करणार आहे? आज 5 दिवस झाले उपोषणाला. आमचं 15 माणसांचं कुटुंब एका माणसाच्या जीवावर. उद्या काय झालं तर कोण जबाबदार राहणार आहे? तुम्हीच आम्हाला न्याय देणार नाही तर आम्हाला न्याय तरी कोण देणार आहे? गरिबांनी कोणाकडे न्याय मागायला जायचं आता? माझ्या भावाला हाणलं, नंतर चुलत्यांना हाणलं, नंतर दुसऱ्या चुलत्यांना. आम्हाला लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्या आमच्या पूर्ण कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे. आम्ही काय करायचं? एवढे दिवस झाले आमच्यावर अन्याय चालू आहे. कोणच आम्हाला न्याय भेटत नाही. त्यांना आरोपी आमच्यासमोर दाखल करत नाही. तर यांना काय झालं, काय करणार आहे? आम्ही कोणाकडे जाणार आहे? उद्या जर त्यांना काय झालं तर पूर्ण पोलीस डिपार्टमेंट, पूर्ण प्रशासन तुम्ही जबाबदार राहणार आहे. दरम्यान उपोषणाचा 5वा दिवस संपत आला तरी प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने पवार कुटुंबियांमधून नाराजी व्यक्त होत आहे. न्यायाच्या हाकेला प्रशासन प्रतिसाद देणार का? हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, पारनेर. म्हणले 1-2 दिवसात होईल आता. 29 तारखेला महिना होऊन गेलाय तरी काही कोणी काही ऍक्शन घेत नाही. आम्ही नाही तरी कोणाकडे मागायचं नाही. हे तुम्हाला असं वाटतंय काम तपास नाही तपास चालू आहे, ते म्हणतात सापडत नाही. ते सापडतील ना. सापडायचं म्हणलं एवढी मोठी चोर काही तासच सापडत नाही. एवढे दिवस झाले कसं काय आम्ही सापडत कधी भेटल आता? उद्या काय कमी जास्त आमच्या एवढी 15 माणसं एकट्याची जीव काय करणार? एवढे आमच्या 15 माणसांनी त्यांना बाकी काय गोष्टी होणार? जाऊ द्या, आम्ही काय करणार आहे? आमची जबाबदारी कोण घेणार? आणि इतके गुन्हे दाखल होतात किंवा त्याच्यात काही आरोपी आम्ही जेव्हा अटक करतो ते काही उपोषण झाल्यावरच करतो का? नाही, मग उपोषण नाही, पण सगळ्या गुन्ह्यात होतात. कुठं महिना लागतो, कुठं 2 महिने लागतात, कुठं 2 दिवसात होतात. कधी कधी तर गुन्हा लगेच आरोपी एका दिवसात भेटतात. असं तरी आपण action घेतलं आता पाहिजे. तुम्ही सांगा, तुमच्यापेक्षा आम्हाला काम जास्त आहे. आम्हाला तिथून यावं लागतं, तुम्ही हो, तिथे नाही, इकडे बसता. एवढं आम्हाला सोपं वाटतं की येणं जाणं. नाही सोपं नाही, पण लक्ष द्या लवकर. सापडून मला पण सोपं नाही, पण तुम्हाला आम्हाला पण सांगू लय का? त्रास आहे. आम्हाला लय तुम्ही त्रास आहे. आत्ताच नाही हा त्रास, आत्ताच नाही, पहिल्यापासूनच त्रास आहे हा. मग आम्ही आम्हाला करू एवढल्या पोरांपासून मोठ्यांपर्यंत त्रास. आम्हाला काही त्रास नसतो तर आम्ही कशाला इथे बसलो असतो? शिवाय बोलून तर असं हा दाखवतात. प्रश्न केलाच नाही की तुम्ही का बसले. ते तुम्हाला माहिती आहे. हा, आम्ही प्रश्न केलाच नाही ना की तुम्ही का बसले. तुमचा अधिकार आहे, तुम्ही बसा. आम्ही तेच म्हणणार की आमचं तुम्ही का एवढंच म्हणणं बसले. आहे की आम्हाला त्यांनी लवकर चुका लवकर करायच्या आणि न्याय त्यांनी मिळून सांगायचं का तुम्हाला खडी घोड हे आहे. बघा, आम्ही न्याय देणारी यंत्रणा नाही, आम्ही तपास करणारी यंत्रणा आहे. आम्ही तपास करणार, त्यांना अटक करणार, त्यांचं चार्जशीट कोर्टात पाठवणार. हा, अटक न्याय करा. घ्यायचं ते नंतरची कोर्टाची प्रोसिजर आहे ती. नाही ते बरोबर तुम्ही जर असं